आज आपण केलेलं आहे पटॅटो चिली फ्राय, ते सुद्धा फास्टिंगसाठी. म्हणजे उपवासामध्ये तुम्ही हे चिली फ्राय पटॅटो आरामात एन्जॉय करू शकता. आता मुख्य म्हणजे काय होतं की बरेचसे जण साबुदाणा भिजवायला विसरतात किंवा साबुदाणा असं खूप हेवी वाटतं, त्यामुळे अवॉइड करतो. नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आपण पॅकेट फूड न वापरता उपवासाला काय करणार आहोत तर तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल. पटॅटो चिली फ्राय. हो, अगदीच कमी वेळेत आणि अगदी हेल्दी म्हटलं तरी चालेल, कारण की आपण ह्याच्यात कोणत्याही तेलाचा वापर नाही केला. हेल्दी फॅट म्हणजेच आपण तुपाचा वापर केलेला आहे आणि अगदीच मिनिमम तूप वापरून आपण हे बनवलेलं आहे पटॅटो चिली फ्राय. सो चला बघूया कसं काय करायचं ते. जसं मी म्हटलं की बटाटे स्वच्छ सोलून धुवून घेतले आणि मग त्याला असे स्लाईस करून घ्यायचे आणि कापल्यानंतर असे स्लाईस केल्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही स्लायसरनेही करू शकता. मला कम्फर्टेबल आहे सुरीने, तर मी सुरीने करते. तर मी 2 मध्यम आकाराचे बटाट्याचे असे मस्तपैकी स्लाईस करून घेतले. आता जसं मी म्हटलं की याला कापल्यानंतर धुवायची काही गरज नाही, बस स्लाईस करायचं. स्लाईस करायच्या अगोदर ह्याला धुवून घ्यायचं आहे. चवीपुरतं मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. छान असं रब करून घ्यायचं. जर तुम्ही हे पूर्णपणे एअर फ्रायमध्ये करणार आहात तर ह्या स्टेजला मिठासोबत अगदी अर्धा चमचा तूपसुद्धा तुम्ही याला कोट करू शकता. मिठाच्या सोबतच तूप टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि एअर फ्रायमध्ये लावून द्यायचं अगदीच 4 मिनटासाठी. ओके, आता आपल्याला इंडियन पद्धतीने करायचं आहे. आता प्रत्येकाकडे एअर फ्राय नसतो, त्यामुळे आपण हा घेतला आहे लोखंडी तवा किंवा बिडाचा तवा म्हणू शकता आपण याला. नॉनस्टिक असेल तर नॉनस्टिक घ्या. आता ह्याला काही आपल्याला मॅरिनेट वगैरे काय नाही करायचं, बस मीठ लावायचं आणि लगेच तवा तापला की टाकायचं तूप अर्धा चमचा आणि छान तूपही तापलं की लगेच टाकायचे आपले एक काप. आता जसं मी म्हटलं की ह्याच्यात चिली फ्राय, मग ह्याच्यात चिली तुम्ही म्हणताल नाही तर आपल्याला थोड्या वेळानंतर ह्याच्यात रेड चिली पावडर ॲड करायची आहे. जसं बरेचसे वेळ काय होतं की साबुदाणा खूपच हेवी होतो आणि मग त्याला उपवास आपण नाही म्हणू शकत, कारण की इतकं हेवी पोट भरून जर आपण स्नॅकिंग करणार आहोत तर फास्टिंग काय झाली. तर त्यामुळे जरा असं लो वाटलं, कधी अगदीच लो फील झालं फास्टिंगमध्ये, तर तुम्ही ही अगदी हेल्दी थोडंसं स्नॅकिंग करू शकता. आता हे कशासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता तर हे तुम्ही लस्सी, ताक किंवा अगदी दहीसोबत डीप करूनसुद्धा एन्जॉय करू शकता. नाही तर चहा लवर आहात तर चहासोबतसुद्धा एन्जॉय करू शकता. पॅकेटमधले जे पाम ऑइलने बनवलेले वेफर असतात, चिप्स असतात, ते एन्जॉय करण्यापेक्षा हे घरचे हेल्दी तुपात फ्राय केलेले बटाटे नक्कीच एन्जॉय करू शकता तुम्ही, कारण की अगदीच कमी वेळात होतात. जसं मी म्हटलं अगदी 5 मिनटाच्या आत आपले हे बटाटे रेडी होतात. तर झाकण ठेवलं आणि अगदीच 3ऱ्या मिनटाला आपण झाकण उघडणार आहोत. 3 मिनटं बसायला एक वाफ द्यायची. गॅसची फ्लेम आत्ता मी स्लो केलेली जेव्हा झाकण ठेवायच्या अगोदर. 3 मिनटानंतर आपण झाकण उघडून बघूया हे कुठपर्यंत फ्राय झाले. ओके, तर चला बघूया. आता जसं मी म्हटलं की हे तुम्ही चहासोबत एन्जॉय करा, दहीसोबत डिप करून किंवा लस्सी, छाछ, ताक जे काय आपण म्हणतो त्याच्यासोबत तुम्ही हे एन्जॉय करू शकता. किंवा तुम्ही असंही खाल्लं ना तरी छान. म्हणजे अगदी चिप्सला रिप्लेस करायचं म्हटलं तर हे छान लागतात आणि अगदी हेल्दी आहे आणि पाम ऑइल वगैरे काहीच नाही याच्यात आणि घरी केलेलं आहे. हवं आहे त्यावेळेला तुम्ही उठून हे करू शकता. म्हणजे अगदीच मोजून तुम्हाला बाजारातून जाऊन आणायला पॅकेट वेफर्सचं किंवा ऑर्डर केलं तरी ते पॅकेट यायला अगदीच 10 मिनटं तरी लागतील, पण हे अगदी 5 मिनटात होतं. 5 मिनटाच्या आत म्हटलं तरी चालून जाईल. तर चला, आता अगदी 3रा मिनिट झाला आणि मी झाकण उघडलं आणि आता बसायला आलटी पलटी करून घ्यायचं. आता हे बघा, जे कूक आहे ते आपोआप सुटतात आणि हे बघा बघून घ्यायचं असं चिमट्याने किंवा उलटण्याने किंवा सुरीने, जसं तुम्ही कम्फर्टेबल असाल तसं ह्याला ट्विस्ट करायचं आणि बस. आणि परत येता अजून एखाद्या मिनटासाठी मी झाकण ठेवणार आहे. हे सगळे असे पलटी केले ना की पलटी करताना मी म्हणेल की गॅसची फ्लेम जी आहे ना ती मीडियम करायची, कारण की मी सुद्धा झाकण उघडायच्या अगोदर थोडीशी मीडियम फ्लेम केली, म्हणजे छान असं खरपूस हे भाजायला हवं, त्यामुळे मीडियम गॅस केलेली आता. आणि हे सगळे एकूण एक पलटी करून घेतलं. चिमट्याने मी करत आहे, तुम्हाला हवं तर जसं मी म्हटलं उलटणं चमचा किंवा सुरीनेसुद्धा करू शकता, काहीच हरकत नाही. आणि अगदी छान ह्याला बॉईल करायची गरज नाही. अगदी चिप्स केले म्हणजे काचऱ्या केल्या बटाट्याच्या आणि लगेच तव्यावरती फ्राय केल्या तुपामध्ये आणि मीठ लावून फ्राय करायचे. आणि आत्ता आपण ह्याच्यात टाकणार आहोत. हे अलटी पलटी सगळे झाले करून की आत्ता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायच्या आधी जसं मी म्हटलं की अजून एकदा झाकण ठेवायचं आपल्याला 1 मिनटं. तर त्याच्यापूर्वी आपण थोडीशी रेड चिली पावडर
आपल्या घरातले जे रेग्युलर रेड चिली पावडर असते ते अगदी थोडेसे घ्यायचे, अर्धा चमचा, आणि अशी स्प्रिंग करायची वरून. रँडमली स्प्रिंग केली आहे मी. आणि झाकण ठेवायचं आणि अगदीच 1 मिनिट मीडियम फ्लेमवर त्याला मस्तपैकी फ्राय होऊ द्यायचं. मीडियम गॅस आहे, अगदी स्लो नाही केलेला. आता स्टार्टिंगला ठेवलेलं 3 मिनटं तेव्हा स्लो होता, पण आता रेड चिली पावडर मसाला ठसका उठू द्यायचा एक अर्धा मिनिट, 1 मिनिट. आणि गॅसची आता मी फ्लेम बंद केली झाकण उघडायच्या पूर्वी. आणि सगळे आपले बटाटे जे मस्तपैकी वाफलेले आहेत, खरपूस असे ब्राऊन झाले, अगदी करपले नाही आणि कच्चे नाही, छान असे ब्राऊन झाले. मी तुम्हाला दाखवते कसं चेक करायचं बटाटे. तर हे बघा, आता आपण ह्याला चेक कसं करायचं ना ते बघूया. अगदी साधं सोपं इझी आहे. हे बघा, सुरीच्या टोकाने असं टोचून बघायचं. छान शिजले की पटोपट असं टोचल्या जातात सुरीच्या टोकाने. आणि छान आपले सगळे बटाटे जे ते रेडी. आता प्लेटमध्ये सर्व करूया. आणि तुम्हाला हवं तितके अगदी 2-3 बॅच फॅमिली मेंबर जास्त असतील किंवा तुम्हाला जास्त हवे असतील तर अगदी 2-3 बॅचसुद्धा अगदी मोजक्या 10 ते 15 मिनटाच्या तुम्ही 2-3 बॅच करू शकता. म्हणजे अगदी एका बॅचला 4 मिनटं लागली किंवा 5 मिनटं म्हणा, तर झालं ना. अगदी 5 मिनटात हेल्दी घरच्या घरी असे पॅटाटो चिली फ्राय रेडी आपले. फास्ट असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. अगदी लहान मुलं असो किंवा मोठे असतील त्यांनासुद्धा खूप आवडेल. आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि मस्ट ट्राय रेसिपी नक्की बघा, कारण की सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.